आपण संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवर उभे आहोत। ज्या ठिकाणी PWDने या संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण केलेलं आहे। खरोखरच आंतरराष्ट्रीय विमानतळासारखं या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालेलं असताना मूळ रेल्वे स्टेशन मधल्या प्रवाशांच्या ज्या अडीअडचणी आणि समस्या आहेत त्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये। सातत्याने रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर शेडची मागणी करतायत। त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर पायाखाली असलेलं लादी आवश्यक आहे आणि महत्त्वाची समस्या जी आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरनं येण्यासाठी जो ओव्हरब्रिज पाहिजे तो एका एंडला रेल्वे ब्रिज असल्यामुळे सामान घेऊन अथवा ज्येष्ठ नागरिकांना खूप अडचण होते। आज आपण बघितलं तर रेल्वे स्टेशनवरचं जे स्वच्छतागृह आहे त्याचं जे सांडपाणी आहे ते बाहेर सोडलेलं आहे आणि त्याचा खूप त्रास प्रवाशांना होतोय। जर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय स्टेशन झालेलं असेल तर आता या समस्यांकडे कधी लक्ष दिलं जाणार का? जनतेला सातत्याने किंवा रेल्वे प्रवाशांना सातत्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे। मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाने या समस्यांकडे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर होणारी शेड हवी असणारी शेड असेल, प्लॅटफॉर्म नंबर 2 चं सुशोभीकरण असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल आणि दुसऱ्या एंडला असलेला ओव्हरब्रिज या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावं। अन्यथा रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाल्यास त्याला रेल्वे प्रवासी जबाबदार राहणार नाहीत तर रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। PWDने केलेल्या या सुंदर कामाबद्दल आपण नेहमीच त्यांची वाहवा केलेली आहे, पण आता कोकण रेल्वेची रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे ती प्रशासनाने लवकरात लवकर पार पाडावी अशी प्रशासनाला मनापासूनची विनंती। नमस्कार। आज आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशन ह्या भागातल्या समस्या बघितल्या। समस्यांमध्ये जी प्रवासी आहेत त्यांना 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून 1 नंबरवर प्लॅटफॉर्मवरती येताना फक्त एकच फूट ओव्हर ब्रिज आहे, त्याच्यामध्ये येताना खूप धावपळ करावी लागते सामान घेऊन। ते आपल्याला अजून एका ब्रिजची इथं खूप गरज आहे। त्याचप्रमाणे आपल्या रेल्वे स्टेशनमध्ये स्वच्छतेचा खूप मोठा विषय आहे। खालच्या बाजूला अतिशय एक सांडपाण्याचा खूप घाणेरडा वास येतो। लोकांना तिथे प्लॅटफॉर्मवरती उभं राहताना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो। त्याचबरोबर पार्किंगची खूप मोठी समस्या आहे। पार्किंगची असा विषय झाला आहे की सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे, पण सुशोभीकरणामध्ये जी जागा केली त्याच्यामुळे जे समोर मोठं पार्किंग पहिलं अवेलेबल होतं ते आता खूप कमी झालेलं आहे। इथे जर काही बस जरी आतमध्ये आली आणि या रिक्षा असतील आणि 4 व्हीलर जर एकत्र आल्या तर इथेच ट्रॅफिकची समस्या होऊ शकते। त्याचबरोबर बाहेरच्या बाजूला जे सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये गवत सुद्धा खूप मोठं वाढलेलं आहे। ते सुद्धा जर साफ केलं तर खूप आपल्या जो रेल्वे स्टेशनचा एवढा चांगला खर्च केलेला आहे त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं एक सराउंडिंग तयार होईल इथे आणि ते चांगल्या पद्धतीने दिसून येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।